जराही साबुदाणा न शिजवता, थेंबभर तेलाचा वापर न करता वर्षभर टिकणारा असा उपवासाचा पदार्थ. एकदा बनवा आणि वर्षभर खा. आज आपण कुरकुरे 1 किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत. त्यासाठी अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे. वाटीने मोजून घेणार असाल तर 2 वाट्या आणि कपाने मोजून घेतला तर 4 कप साबुदाणा घ्यायचा. जाड बारीक कोणताही साबुदाणा वापरू शकता. ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीने 2 वाट्या पाणी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि हे गरम पाणी साबुदाण्यामध्ये घालून 4 तास भिजत ठेवायचं आहे. 4 ते 5 तास तरी साबुदाणा व्यवस्थित भिजवून घ्यायचा. अर्धा किलो बटाटे घेतले, ते शिजवून घेतले की लगेचच स्मॅश करून घ्यायचे. म्हणजे साबुदाणा आणि बटाटा छान एकजीव होतो. जेवढा साबुदाणा तेवढाच बटाटा वापरायचा. आता लगेचच यामध्ये साबुदाणा घालून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालायचं आणि वाटून घेत असताना यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा. थंड पाणी वापरायचं नाही. पाणी मात्र लागेल तसंच घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर बॅटर पातळ होतं. अशाच पद्धतीने साबुदाणा आणि बटाटा दळून घेतला की लगेचच त्यामध्ये मीठ घालायचं, तर 3 चमचे मीठ घालून घेतलं. आता यामध्ये मी 2 चमचे चिली फ्लेक्स घातलं आहे. तुम्हाला हवं तर हिरवी मिरचीची पेस्ट वापरू शकता. हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं. यामध्ये मात्र गरम पाणी घातलेलं नाही. लगेचच प्लास्टिकची पिशवी घ्या किंवा मग पायपिंग बॅग घेऊन त्यामध्ये हे बॅटर घालून घ्यायचं. लगेचच त्याचे असे कुरकुरे बनवून घ्यायचे. 1 दिवस पंख्याच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी मात्र उन्हामध्ये सुकवायचे आहे. एकदा बनवलेला हा पदार्थ तुम्ही वर्षभर खाऊ शकता. तळून बघूया, मस्त चारपट फुलतात आणि खायलाही अप्रतिम लागतात. मग आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा.